Convergence of world cultures, Mumbai has a heritage of its own that is an intrinsic part of the city, a facet of this lovely city that is fast fading into oblivion, a part of the culture that is so far from popular knowledge. मलकाम हे दोन शब्दांचा, मल्ल आणि काम. मल्ल म्हणजे रेसलर आणि काम म्हणजे काम. मलखांब एक चांगला असा गेम आहे ज्याला फेमस करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. मलखांबाची सुरुवात साधारण 1818च्या सुमारास झाली. मी माझी फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी आणि मी जर्मनीलाही गेलेलो ते शिकवण्यासाठी त्यांना. शाळेत करायचो 1 वर्ष. नंतर मग शाळेतना टीचर्स वगैरे परफॉर्मन्स आवडला. त्यांनी मला मग इकडे सांगितलं श्री समर्थ व्यायाम मंदिर म्हणून दादरला आहे शिवाजी पार्कला, तिकडे जा, तिकडे तुला चांगले शिकवतील, ट्रेन वगैरे करतील, तू नॅशनल लेवल स्टेट लेवलवरती खेळू शकशील. मग तसं आधी मी ते परफॉर्मन्स करायचो. मग इकडे परफॉर्मन्स पण चांगला वाटला लोकांना. मग त्यांना वाटलं की मी दुसऱ्या लहान मुलांना किंवा कुठल्या तरी मुलांना शिकवू शकतो. मग लास्ट 2 वर्षापासून मला मग त्याने सांगितलं की तू क्लास घेत जा. असा एक सर्वांग सुंदर परिपूर्ण व्यायाम प्रकार म्हणून मी मलखांबाकडे बघेन. ॲक्च्युली नॉर्मल स्टुडंट्सना शिकवताना आम्ही असं शिकवतो की हा एलिमेंट आम्ही करून दाखवतो की असा करायचा आणि सो त्या प्रकारे करतात. पण युज्युअली चॅलेंज स्टुडंट्सना सगळं आधी सांगावं लागतं की आता हात उचला, मग पाय उचला, मग करा, आणि तसं हळूहळू सांगून दे स्टार्ट डुईंग इट. मग त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो तसा. मलखांब हा थोडासा अवघड खेळ आहे. तो अवघड खेळ खेळण्यासाठी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची मानसिकता लागते, एक प्रकारची शिस्त लागते, एक प्रकारची कमिटमेंट लागते. तरी ही पटकन अशी अगदी फिजिकल लेवलवरती ही कमिटमेंट देणं इतकं सोपं नाही आहे. जनरली आधी त्यांचा वॉर्मअप्स एक्सरसाइजेस घेतो, मग मुलीच्या हातात रोप देतो. मग आधी साधं क्लाइम्बिंग शिकवताना नीट हेल्प करतो. तिची कंबर कुठे ठेवायची, तिचे हात कुठे, तिचे पाय कुठे, ही प्रत्येक गोष्ट तिला सांगितली जाते. मी सुरू केलं तेव्हा खूप लागायचं, धडपडायचो, पण आता माझं 1 वर्ष झाल्यापासून मी चांगलं करतो. आता पडत बिडत असं नाही. जेव्हा मुलं मनोरा करतात, पिरामिड्स रचतात, तेव्हा त्यांना स्वतःची स्थिती तर चांगली करायचीच असते, पण त्यांना आपल्या सहकार्यांना देखील सांभाळायचं असतं. मनोरा जसा रचला जातो ते अवघड आहे, तसं मनोरा सोडणं ही देखील एक अवघड बाब आहे. कुठेही न पडता न धडपडता मनोरा एकांच्या मदतीने सोडणं हे सहकार्याचं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. मला वाटतं हे सगळे मनोरे रचताना किंवा वैयक्तिक त्यांचा परफॉर्मन्स करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, मुलगा मलखांबावरती
खालपासनं वरपर्यंत चढत जातो. आम्ही मलखांबाकडे बघताना देखील ह्याच दृष्टीने बघतोय. मलखांबाची अशीच वरवरपर्यंत प्रगती होत जाईल. शेवटी मलखांबाच्या वरती उभा राहून मुलगा आनंदाने म्हणतो की नाही बघा मी जिंकलो, मी हे सर केलंय. आणि अशाच पद्धतीने जग एक दिवस मलखांबाला मानाचा मुजरा देईल ह्याची मला नक्की खात्री आहे. Glitz and glamour,